प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. प्रिय क्रांती मित्र हो, मी भीमपॅन्थर राजेश गवळी आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या लाडक्या आणि हक्काच्या भीमपॅन्थर या क्रांती वाहिनीवर आपल्या सर्वांचे महामंगल स्वागत करतो. भारताचे महान लाडके महाकवी, युग कवी आदरणीय वामनदादा कर्डक त्यांच्या एका महान गीतामध्ये म्हणतात, मला चीड येत नाही हास माझा गुन्हा, मला चीड येत नाही हास माझा गुन्हा, असं ते आपल्या एका गीतामध्ये म्हटलेलं आहे. आणि अर्थात जे स्वाभिमान शून्य आहे, जे लाचार आहे, जे प्रस्थापितांचे गुलाम आहे, आशानं चीड येत नाही. परंतु ज्यांच्या रक्तात अजूनही आंबेडकर जिवंत आहे, स्वाभिमान शाबूत आहे, अशा प्रत्येक भीम योद्ध्याला अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध चीड येणं कर्मप्राप्त आहे. ज्याच्या रक्तात आंबेडकर जिवंत आहे, ज्याच्या रक्तात स्वाभिमान शाबूत आहे, अशा प्रत्येक भीम योद्ध्याला अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध चीड येताना आपण पाहतो, अन्यायाविरुद्ध पेटताना देखील आपण पाहतो. आणि ह्या स्वाभिमान ज्यांच्याकडे शिल्लक आहे, ज्यांच्या रक्तामध्ये बाबासाहेब जिवंत आहे, त्या भीम योद्ध्यांचा टोला काय राहतो या अख्ख्या भारताला माहिती आहे. आणि त्याची प्रचिती सध्या भारताच्या सध्याच्या गृहमंत्री असणाऱ्या आणि भारतीय जनता पक्षाच्या अमित शहा यांना आलेली आहे. अंबेडकर अंबेडकर अंबेडकर, अगर इतने बार भगवान का नाम लेते तो स्वर्ग मिल जाता, असं फटकं आणि फडतूस विधान करणारा भारताचा गृहमंत्री, खरं तर असं विधान करणारा गृहमंत्री आमच्या देशाला आहे, याची आम्हाला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळं कालपर्यंत तडीपार असलेले आमच्या भारताचे गृहमंत्री अमित शहा, ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळं आज देशाच्या एका महत्वाच्या पदावर, संवैधानिक पदावर बसलेत, ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळं. आणि त्याच बाबासाहेबांबद्दल एवढा नफरत आहे माणसाच्या मनात, एवढा द्वेष. अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या देशात ह्या देशामध्ये अजूनही रक्तात पेटलेले आंबेडकर जिवंत आहेत. भीमयोद्ध्यांचा स्वाभिमान शाबूत आहे आणि त्यामुळं हा भीमयोद्धा पेटून उठला, भारतामधले नागरिक पेटून उठले. प्रत्येक काय स्वाभिमान शून्य नसतात आमच्या रामदास आठवले सारखे, प्रत्येक काय लाचार नसतात जोगेंद्र कावाड्यांसारखे. या देशातले अजूनही भीमयोद्धे जिवंत आहे, बाबासाहेबांना मानणारा आंबेडकरवादी जिवंत आहे. आणि त्यामुळं संपूर्ण देशामध्ये रान पेटलंय. अमित शहा चले जाओ या घोषणाने देश दणाणून सोडलाय. अमित शहाच्या सत्तेला हादरे बसू लागले. परंतु हे सगळं होत असताना ही लढाई केवळ भीमयोद्धे, बाबासाहेबांना मानणारे आंबेडकरवादी, संविधानवादी लढत असताना, प्रकाश आंबेडकरांसारखे नेते ही लढाई लढत असताना, भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाऊन, ज्याला आपण ग्राम्य भाषेत म्हणू की भारतीय जनता पक्षाची गुलामी पत्करणारे, केंद्रीय राज्यमंत्री पदाचा ज्याला काही अधिकार नाही, अशा चतकोर तुकड्यासाठी भारतीय जनता पक्षाची गुलामी पत्करणारे, भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे सरेंडर झालेले रामदास आठवले काय करतायत? चक्क अमित शहाच्या भाषणाचं समर्थन.
ज्या अमित शहाच्या विरुद्ध भारत पेटून उठलाय, भारतामध्ये संतापाचं वातावरण आहे, त्या अमित शहाच्या भाषणात समर्थन. बरं, एवढं करून ते थांबले नाही. कुठे ते? अहो, परभणीमध्ये आमच्या लेकरांना मारल्या जाते, कापल्या जाते, तोडल्या जाते. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली म्हणून आंदोलन करणाऱ्या संविधानवादी सोमनाथ सूर्यवंशी याला जेलमध्ये डांबलं. दुर्दैवानं त्याची प्रेत त्या तुरुंगातून बाहेर आली. तुरुंगातून आमचे माणसं मेलेली बाहेर यायला लागली आणि आमचे रामदास आठवले, काय त्यांचे कार्यकर्ते त्याला संघर्ष नायक आमकं ढमकं काहीतरी म्हणत राहतात. आहे का हा व्यक्ती संघर्ष नायक आजच्या काळामध्ये? परभणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असताना, महाराष्ट्रामधलं वातावरण पेटलेलं असताना, देशातलं वातावरण पेटलेलं असताना, संविधानवादी विरुद्ध संविधान द्रोही अशी लढाई सुरू असताना रामदास आठवले मात्र दुबईमध्ये फोटो सेशन करतायत. समुद्रकिनारी तिथे कोणत्यातरी बीच वरती बसून फोटो सेशन करतायत. आया बहिणींची इथे आमच्या आया बहिणी सुरक्षित नाही, आमचे तरुण सुरक्षित नाही. आठवले तिथं मौज मजा करतायत. अरे, ज्या समाजाच्या जीवावरती निवडून आलाय, ज्या बाबासाहेबांच्या जीवावरती नावावरती निवडून आलाय, त्याच बाबासाहेबांच्या समाजाला संकटात टाकून आज खरं म्हणजे ह्या ठिकाणी ज्यांना कोणाला स्वतःला नेते म्हणून मिरवण्याची हौस आहे आंबेडकरी मुवमेंटमध्ये, त्या स्वयं घोषित नेत्यांनी खरं तर आजच्या घडीला या समाजाला आधार द्यायला पाहिजे. ते दिलं सोडून, समाजाला दिलं संकटात टाकून, आणि हे मात्र दुबईमध्ये मौज मजा करतायत. अर्थात आठवलेजी वारंवार दुबईला का जात आहेत? गोड बंगाल आहे, त्याच्याबद्दल ते खुलासा करू शकतात. वारंवार ते दुबईला का जात राहतात? का त्यांची तिथे प्रॉपर्टी आहे की आणखीन काय आहे? परंतु समाज संकटात असताना आठवल्यांसारख्यांकडून, आता अर्थात आठवल्यांकडून लढण्याची अपेक्षा नाहीये. आठवल्यांना आंबेडकरवादी म्हणणंही आता गलत होणार आहे, कारण आठवले पूर्णपणे भाजपावादी झालेले आहेत, संघवादी झालेले आहे. संघाला ते पूर्णपणे शरण गेलेले आहे. आणि अशा शरण गेलेल्या व्यक्तीकडून समाजानं कोणत्याही प्रकारची अपेक्षा करू नये असं मला तर वाटतंय. आणि म्हणून आठवलेंनी देखील सरळ सरळ भारतीय जनता पक्षामध्ये भाजपावासी व्हावं, विनाकारण ते आंबेडकरवादी असल्याचा आव आणू नये, खोटा आव आणू नये. आणि त्यामुळे काय होतं की इतर समाजामध्ये आमच्या समाजाची बदनामी होते की अरे, आठवल्यासारखा नेता या समाजाला लाभलाय, या आमच्या समाजाला बदनामी होते. आठवलेंनी खुशाल भाजपामध्ये जावं. आमची त्याला ना नाहीये, तसे ते भाजपामध्येच गेलेले आहे. फक्त नावाला ते RPI वगैरे लावतायत ते, कारण तसा राजकीय फायदा त्यांना पाहिजे म्हणून. बाकी RPIचा आणि आठवल्याचा, आंबेडकर वादाचा आणि आठवल्याचा सध्याच्या घडीला कोणत्याही प्रकारचा काही संबंध नाहीये. आंबेडकरी जनता काली फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे रक्तात पेटलेले महामानव आहे तमाम भारतीयांच्या, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र घेऊन काली लढत आली, आजही लढते आणि उद्याही लढत राहणार आहे. काली बाबासाहेबच आमचे दिशादर्शक होते, आजही बाबासाहेबच आमचे दिशादर्शक नेते आहेत आणि उद्या सुद्धा डॉक्टर बाबासाहेबच आम्हाला दिशा देणारे नेते राहणार आहे. त्यामुळे आम्हाला असल्या कोणत्या गुलाम झालेल्या नेत्यांची, लाचारी पत्करलेल्या लोकांची आम्हाला आवश्यकता नाही, आमच्या समाजाला आवश्यकता नाही.
एवढं बोलतो आणि पुढील व्हिडिओमध्ये अनेक ताज्या घडामोडींसह आपण भेटूया. तोपर्यंत थांबतो. नो बुद्धाय. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.